पॉलिमर पाहायचं आहे. पॉलिमर हा किती मार्क्सचा चॅप्टर बाळा? कंपल्सरी 3 मार्क्सला. कंपल्सरी 3 मार्क्स विथ ऑप्शन 5 मार्क्स देणार. म्हणजे याचं वेटेज थोडं कमी आहे. कंपल्सरी किती मार्क का चॅप्टर आहे? 3 मार्कला चॅप्टर. आता याच्यामध्ये येतं काय? याच्यामध्ये दोन गोष्टी म्हणजे काय? एक म्हणजे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन झालं म्हणजे अर्धा चॅप्टर फिनिश. आणि दुसरं म्हणजे काय? प्रिपरेशन्स अँड युजेस ऑफ पॉलिमर. पॉलिमरचं प्रिपरेशन आणि युजेस पाहिजे. पाहता पॉलिमर म्हणजे काय? पॉली म्हणजे मेनी, मर म्हणजे काय? युनिट. बरोबर. बघा पॉलिमर कसं म्हणायचं? लार्ज नंबर ऑफ स्मॉल युनिट. लार्ज नंबर ऑफ स्मॉल युनिट्स काय होतात ते? जॉइंट्स टू फॉर्म ए लॉन्ग चेन. लार्ज नंबर ऑफ स्मॉल युनिट्स जॉइंट्स टू फॉर्म ए लॉन्ग चेन is called as to form long chain which having higher molecular weight. त्या चेनचं molecular weight कसं असतं? हायर. त्याला काय म्हणतो आपण? पॉलिमर. बघा लार्ज नंबर ऑफ स्मॉल युनिट्स joins to form a long chain which having higher molecular weight is called as polymer. And the smallest unit of polymer is called as सगळ्यात छोटं युनिट मोनोमर. The smallest unit of polymer is called as monomer. आता पहा क्लासिफिकेशन. बरं ना क्लासिफिकेशन आपल्याला काय काय पाहिजे बघा जरा. क्लासिफिकेशन झाला म्हणजे पूर्ण निम्मा चॅप्टर संपला. म्हणजे क्लासिफिकेशन जास्त असणार आहे की नाही? प्रत्येक क्लासिफिकेशनच्या पॉइंट मध्ये 3-4 क्लासिफिकेशन. जरा नीट ऐका. आता क्लासिफिकेशन कोणतं पाहिजे? पहिलं कोणतं पाहिजे? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स. सोर्स म्हणजे काय? त्याला मिळवला कोणापासून? म्हणजे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स. त्याचे आपल्याला किती पाहिजे? 3 पाहिजे. कोणते? एक नॅचरल पॉलिमर जी निसर्गात ऑलरेडी अवेलेबल आहे. दुसरा सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक म्हणजे काय? मॅनमेड म्हणजे आपण तयार केलेले, ज्याला आर्टिफिशियल पॉलिमर सुद्धा म्हणतो आपण. तिसरा काय? सेमी सिंथेटिक म्हणजे काय? ऍक्च्युली तो नॅचरल पॉलिमर आहे पण त्याच्यावरती आपण केमिकल रिएक्शन्स करून काय करतो? मिळवतो. आता इकडे पहा. हा पहिला क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स. 1 बाय 1 आपल्याला सगळं पाहिजे. दुसरा काय क्लास पाहिजे आहे? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्ट्रक्चर नुसार त्याचं क्लासिफिकेशन. लिनियर पॉलिमर सरळ एका लाईनीत. दुसरा काय असणार आहे? ब्रांचड पॉलिमर म्हणजे मेन चेन आणि त्याला ब्रांच असणार आहे. तिसरा काय? क्रॉस लिंक्ड पॉलिमर म्हणजे हायली ब्रांचड पॉलिमर. 3 पाहिजे ते. पुढं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्ट्रक्चर. तिसरं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे तो मोड ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे प्रोसेस. कोणत्या प्रोसेसनुसार होतं का? त्यात आपल्याला किती पाहिजे? परत 3 पाहिजे. ऍडिशन पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन 3 पाहिजे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अरे म्हणजे त्या पॉलिमर मध्ये तो जो आतमधला जो बॉन्ड आहे ना किती स्ट्रॉंग आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यानुसार किती? त्याचे आपल्याला 4 पाहिजे. लास्ट बंद करा ते काय चाललंय. त्याच्यामध्ये 4 कोणते पाहिजे? तर पहिला इलास्टोमर, रबर इलास्टोमर पाहिजे आहे. दुसरा फायबर पाहिजे आहे. तिसरा थर्मोप्लास्टिक पॉलिमर पाहिजे आहे. आणि चौथा थर्मोसेटिंग पॉलिमर पाहिजे. त्याच्यात 4 झाली का? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स पहिला, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्ट्रक्चर दुसरा, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन आता सांगितलेला मोड ऑफ पॉलिमरायझेशन तिसरा ना. आणि चौथा कोणता? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. 5वा अजून एक बघायचं आहे. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन टाइप ऑफ मोनोमर्स. टाइप्स ऑफ मोनोमर त्याचे परत होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर असे 2 पाहिजे. आणि 5 झाल्यानंतर 6वा एक आहे ज्याला बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणतो. बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे द पॉलिमर व्हिच डिग्रेड्स इझिली विदाउट कॉजिंग एनी काइंड ऑफ पॉल्युशन.
कोणत्याही प्रकारचं पोल्युशन न होता जो डिग्रेड होतो ना त्याला बायो डिग्रेडेबल म्हणायचं. आता 1 by 1 आता आपण जेवढे सांगितले ना 1 by 1 आपल्याला त्याचे सब टाइप्स पाहिजे. पहिला काय आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बेस्ड ऑन let's write classification of polymer based on source. हे काय बघतोय आपण आता क्लासिफिकेशन नीट लक्षात ठेवा. बघा डिपेंडिंग ऑन सोर्स पॉलिमर आर ऑफ 3 टाइप्स. कोणते 3 टाइप्स आहेत? तर पहिला कोणता आहे नॅचरल पॉलिमर. पहिला कोणता आहे स्मॉल ए नॅचरल पॉलिमर. what is natural polymer? Now what to say? The polymer which is obtained from nature. There are of further divided into 2 types. याचे परत किती टाइप्स आहेत? याचे सब टाइप्स 2 आहेत. कोणते 2 आहेत? एक आहे प्लांट पॉलिमर आहे. प्लांट कोण आहे? त्याला कोणी नॅचरली आहे तो प्लांट आपण तयार करतो प्लांट नाही ना नॅचरली. दुसरा कोण असणार आहे? ॲनिमल पॉलिमर. नॅचरली आहे ते सुद्धा. पण प्लांट पॉलिमर म्हणजे काय म्हणणार? द पॉलिमर विच इज ऑब्टेन फ्रॉम प्लांट. फॉर एक्झाम्पल प्लांट पासून येणारा वॉटर माहिती ना वॉटर प्लांट पासूनच मिळतो. दुसरा कोण? लिनन हा सुद्धा प्लांट्स पासूनच. लिनन आणि खादी कापड माहिती जे पुढारी लोक पांढरी कपडे घालतात आणि काळे काम करतात बरोबर ना. हा आणि 2 नंबर आहे लक्ष द्या. प्लांट पॉलिमर इट इज ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स. फॉर एक्झाम्पल कॉटन अँड लिनन. ॲनिमल पॉलिमर इट इज ऑब्टेन फ्रॉम ॲनिमल्स पासून मिळणार आहे का? एक्झाम्पल वूल म्हणजे काय? लोकर इट इज ऑब्टेन फ्रॉम शिप्स. शिप माहिती ना शिप. अरे शिप मेंढीच्या लोकरीपासून जे वूल मिळतं ना तो वूल पॉलिमर. दुसरा सिल्क माहित आहे? सिल्क हा कोणापासून मिळतो? तो एक किडा असतो बा आळीसारखा त्याला काय म्हणतात? सिल्क वर्म. ॲनिमल असेल तो जे ॲनिमल पासून मिळतो त्याला म्हणायचं ॲनिमल पॉलिमर. आणि प्लांट पासून मिळणाऱ्याला प्लांट पॉलिमर. एक्झाम्पल्स बी ए सोर्स नुसार. दुसरा कोणता आहे? हा नॅचरलचे 2 प्लांट आणि ॲनिमल पॉलिमर. दुसरा कोणता आहे? सिंथेटिक पॉलिमर. फॉर एक्झाम्पल व्हॉट इज सिंथेटिक पॉलिमर? सिंथेटिक man made polymer is what as synthetic polymer. म्हणजेच काय? the polymer which is prepared in laboratory. लॅब मध्ये जो तयार होतो. फॉर एक्झाम्पल नायलॉन साडी माहिती आहे ना. नायलॉन साडी म्हणतो आपण त्याला. तिला बनवली कोणी? बनवली माणसाने. मॅन मेड म्हणतो आपण आहे की नाही. तसंच पीव्हीसी पाईप काय कुठून पडलाय का? नाही त्याला प्रिपेअर केलाय. फेनोलेक्स पीव्हीसी ना पॉलिव्हिनिल क्लोराइड हा आपण तयार केला त्याला म्हणायचं सिंथेटिक पॉलिमर. सिंथेटिक पॉलिमर मध्ये काय म्हणणार? मॅन मेड पॉलिमर or the polymer which is prepared in laboratory is called as synthetic polymer. सेमी सिंथेटिक पॉलिमर. कसला होता? पूर्ण सिंथेटिक पण नाही आणि पूर्ण नॅचरल पण नाही. म्हणजे काय? पूर्ण सिंथेटिक पण नाही, पूर्ण माणसाने पण तयार केलं नाही, पूर्ण नेचर मध्ये पण अवेलेबल नाही. म्हणजे निम्मा नेचर निम्मा माणसाने त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? प्रिपरेशन केलेलं आहे. म्हणजे काय? दीज आर ऍक्च्युअली obtained from natural polymer. हा कोणापासून मिळतो? These are actually obtained from natural polymer by chemical processing. त्याच्यावरती काय करावं लागते? केमिकल प्रोसेसिंग कोण करतो? मॅन करतो. कोणावरती? नॅचरली ऑकरिंग पॉलिमर.
आणि त्याच्यापासून काय तयार होतो? फॉर एक्झाम्पल विस्कस, रेऑन, सेल्युलोज, नाइट्रेट. दुसरं एक्झाम्पल क्युप्रा अमोनियम, नाइट्रेट. हे जे आहेत ना, विस्कस रेऑन असेल किंवा सेल्युलोज नाइट्रेट. सेल्युलोज कुठं असतो रे? प्लांट्स मध्ये. आणि नाइट्रेट हे काय केमिकल आहे प्लांट मध्ये नॅचरली, आणि हे केमिकल प्रोसेसिंग केलं नाइट्रेटची, म्हणून याला काय म्हणतात? सेमी सिंथेटिक पॉलिमर. सेमी सिंथेटिक पॉलिमर म्हणजे काय? these are obtained from natural polymer by chemical processing on it, right? For example, इथे आताशी एक्झाम्पल कोणता? क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ सोर्स. सोर्स किती क्लास आहेत? 3. नॅचरल, सिंथेटिक, सेमी सिंथेटिक. नॅचरल किती? परत प्लांट्स आणि प्लांट्स पॉलिमर म्हणलं की इट इज ऑब्टेन फ्रॉम कॉटन आणि लिनन. ॲनिमल म्हणलं की इट इज ऑब्टेन फ्रॉम ॲनिमल्स. आलं ना तुमच्या? दुसरा बी, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बेस्ड ऑन स्ट्रक्चर. त्याचे किती पाहिजे? ऍडिशन, कंडेन्सेशन आणि रिंग ओपनिंग. सॉरी, ऍडिशन, कंडेन्सेशन आणि क्रॉस लिंक्ड. असे किती पाहिजे? अरे काय असा एक तर असा असू शकतो. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्ट्रक्चर. पहिला कोणता? लिनियर पॉलिमर. ऍडिशन नाही, लिनियर. दुसरा ब्रांच्ड आणि तिसरा क्रॉस लिंक्ड. एक तर असा लिनियर असू शकतो पॉलिमर, नाहीतर असा ब्रांच असू शकतो, नाहीतर हायली ब्रांच असू शकतो. हायली ब्रांच म्हणजे काय? क्रॉस लिंक्ड. वरचा ब्रांच त्याच्यावरचा लिनियर. सांगा पहिला कोण? लिनियर स्ट्रक्चर नुसार एक सरळ असेल ब्रांच असेल, नाहीतर हायली ब्रांच असेल. स्ट्रक्चर नुसार लिनियर पॉलिमर. the polymer which is prepared by joining monomers together to form a linear chain ना. linear chain. बघा linear chain, linear polymer मग कोणता घेणार तुम्ही? काय सांगतो बघा? the polymer, linear polymer कसं करतो? the polymer which is formed by joining monomers together. monomers एकमेकांबरोबर काय जातात? जॉइंट्स वर काय करतो? linear chain. For example, PVC पाईप. PVC पाईप माहिती आहे का? 20 फुटाची कांडी असते ना, हे झोपून वगैरे तो स्पेक्टवाला 20 फुटाची कांडी असते ना, ती कशी असते? सरळ एका लाईनीत असते, म्हणजे लिनियर. तर कोणाकडे आहे का? अशी गेली, परत अशी आली, परत अशी गेली, परत अशी गेली. म्हणजे पीव्हीसी कांडी कशी असते? असताना सरळ स्ट्रेट लाईन मध्ये असते. त्याला काय म्हणायचं? लिनियर पॉलिमर. काय म्हणतात त्याला? लिनियर पॉलिमर कसा करतो आपण? लिनियर पॉलिमर इज ऑब्टेन बाय जॉइनिंग ऑफ मोनोमर्स टुगेदर टू फॉर्म ए लिनियर चेन. फॉर एक्झाम्पल, ब्रांच्ड. चल, ब्रांच्ड पॉलिमर कसा म्हणायचा? ब्रांच्ड पॉलिमर. The polymer is formed by joining monomers to form a branched structure. To form a branched structure, that is called as branch polymer. For example, branch polymer example. एखादा example branch polymer. LDP म्हणजे काय? लो डेन्सिटी पॉलीइथिलीन. लो डेन्सिटी LDP, लो डेन्सिटी पॉलीइथिलीन. आणि कॅरीबॅग्स काही कसं लाईनीत असतात का? नाही ना. कॅरीबॅग्स हा कोण आहे? ब्रांच पॉलिमर. त्याला LDP म्हणतात.
काय म्हणलं त्याला? LDP. काय होतं बाई? क्रॉस लिंक्ड पॉलिमर. क्रॉस लिंक्ड पॉलिमर म्हणजे काय? हायली ब्रांच्ड पॉलिमर. कसला? हायली ब्रांच्ड पॉलिमर और नेटवर्क. नेटवर्क म्हणजे जाळं. नेटवर्क लाईक पॉलिमर इज कॉल्ड ॲज क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. नेटवर्क. माशांचं जाळं बघितलंय? अरे माशांचं जाळं नेटवर्क कसं आहे ते? हायली ब्रांच्ड आहे ना, बरोबर? बाळ इथे एक्झाम्पल कोणतं घ्यायचंय पहा. इथे एक्झाम्पल कोणतं घ्यायचंय? क्रॉस लिंक्ड म्हटलं की हायली ब्रांच्ड और नेटवर्क लाईक पॉलिमर इज कॉल्ड ॲज क्रॉस लिंक्ड पॉलिमर. फॉर एक्झाम्पल बॅकलाइट, मेलॅमाइन. मेलॅमाइन हा पॉलिमर आहे, तो आपल्याला पाहिजे आहे पुढं. क्रॉकरीज मध्ये वापरतात. क्रॉकरीज. क्रॉकरीज माहितीये का? क्रॉकरीज कोणालाच नाही माहित. क्रॉकरीज अरे ज्याच्यापासून चिनी मातीचे कप बशी, भांडी म्हणा, तो फ्लावर पॉट म्हणा, किंवा वेगवेगळे गाय असेल, बैल असेल, ते बनवतात शोभेच्या वस्तू चिनी माती पासून. क्रॉकरीज माहिती ना? क्रॉकरीज एक शॉप असते बघा, त्याच्यामध्ये सगळं कसलंच पाहायला मिळतं. सगळे भांडे असल्या चिनी मातीची. ते ह्याच्यापासून पाहायला मिळतं. हायली ब्रांच्ड पॉलिमर इज कॉल्ड ॲज क्रॉस लिंक्ड पॉलिमर. काय? क्रॉस लिंक्ड और नेटवर्क लाईक पॉलिमर इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॉस लिंक्ड पॉलिमर. फॉर एक्झाम्पल बॅकलाइट, मेलॅमाइन. हे एक्झाम्पल्स. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्ट्रक्चर. किंवा दुसरा काय सांगितलं? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्ट्रक्चरवर मध्ये स्ट्रक्चर नुसार किती? एक सरळ असेल म्हणजे लिनियर, नाही तर ब्रांचड असेल, नाही तर हायली ब्रांचड असेल. अशी किती? 3. लिनियर पॉलिमर कशाला म्हणला? द पॉलिमर इज ऑब्टेन बाय जॉइनिंग मोनोमर्स टुगेदर टू फॉर्म ए लिनियर चेन. दोघींचं जे काय चाललंय ते बंद करा. आलं ना तुमच्या? एक तर बाहेर गरमी जास्त आहे, आतमध्ये पण जास्त आहे. ती कधी बाहेर पडल सांगता येत नाही. कशी बाहेर पडल तेही सांगता येत नाही. हा, लक्ष द्या. लिनियर पॉलिमर एक्झाम्पल काय दिलं त्याचं आपण? PVC. दुसरं काय? ब्रांच पॉलिमर. ब्रांच पॉलिमर म्हणजे काय? द पॉलिमर इज फॉर्म बाय फॉर्म बाय लिंकिंग मोनोमर टुगेदर टू फॉर्म ए ब्रांच स्ट्रक्चर. दॅट इज कॉल्ड ॲज. म्हणजे ब्रांच पॉलिमर म्हणजे काय? द पॉलिमर विच कन्सिस्ट ऑफ वन मेन चेन अलॉंग विथ स्मॉल ब्रांचेस. त्या मेन चेनला काय समस्या? ब्रांचेस असतात, त्याला आपण ब्रांच पॉलिमर. फॉर एक्झाम्पल LDP दिला सुद्धा. आणि क्रॉस लिंक्ड म्हणजेच काय? नेटवर्क लाईक म्हणजेच काय? हायली ब्रांच्ड पॉलिमर इज कॉल्ड ॲज क्रॉस लिंक पॉलिमर. फॉर एक्झाम्पल बॅकलाइट, मेलॅमाइन. तिसरा क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन. मोड ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे काय? प्रोसेस. मोड ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे काय? प्रोसेस. पहा समजून घ्या इकडं. पहा, देयर आर ऑफ 3 प्रोसेस विच आर यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ पॉलिमर्स. कोणत्या 3 प्रोसेस आहेत? पहिली ऍडिशन, ऍडिशन पॉलिमरायझेशन. दुसरी कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. तिसरी रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आता नीट समजून घ्या रे. ऍडिशन पॉलिमरायझेशन आणि कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन एकाच शब्दाचा फरक आहे बघ दोघांच्या डेफिनेशन. किती? 1 वर्ड, सिंगल वर्डचा फरक आहे बघ. बघा काय म्हणायचं? ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये द पॉलिमर इज फॉर्म बाय ऍडिशन ऑफ मोनोमर्स. ऍडिशन ऑफ मोनोमर्स विदाउट लॉस ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक वॉटर, अल्कोहोल और अमोनिया. काय सांगते बघा जरा नीट लक्ष द्या. द पॉलिमर्स आर फॉर्म बाय ऍडिशन ऑफ मोनोमर्स. आणि पॉलिमर कोणापासून होतो? मोनोमर पासून. कसा होतो? ऍडिशन. ऍड करत चाललोय आपण. ऍडिशन ऑफ मोनोमर्स. पण ऍडिशन होत असताना विदाउट लॉस ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक अल्कोहोल, वॉटर और अमोनिया. म्हणजे काय? ते ऍडिशन होत असताना स्मॉल मॉलिक्युल बाहेर पडत नाही. फॉर एक्झाम्पल याचा पहिला कोणता? ऍडिशन पॉलिमरायझेशन. फॉर एक्झाम्पल
याला काय म्हणायचं रे? इथिन किंवा इथिलीन, इथिन किंवा इथिलीन. असे किती घेतले रे मी? या नंबर किती घेतले? अरे या नंबर घेतले ना, तो या इट मे बी 200, 1800 असू शकतो. लार्ज नंबर, लार्ज नंबर ऑफ मॉलिक्यूल कसा आहे? स्मॉल आहे की नाही? लार्ज नंबर ऑफ स्मॉल मॉलिक्यूल्स लिंक्ड टुगेदर टू फॉर्म ए लॉंग चेन, त्याला आपण पॉलिमर म्हणलं होतं ना. ऍडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे काय? द पॉलिमर इज फॉर्म बाय द ऍडिशन ऑफ मोनोमर्स विदाउट लॉस ऑफ स्मॉल मॉलिक्यूल्स लाईक वॉटर, अल्कोहोल और अमोनिया. हे ऍडिशन होत असताना स्मॉल मॉलिक्यूल बाहेर पडत नाही. कसा पडत नाही ते बघा जरा नाही. इथं दाखवतो इथं ए मी एन ची व्हॅल्यू किती घेतली रे? एन ची व्हॅल्यू समजा आपल्याला समजण्यासाठी मी एन किती घेतले? 3 घेतले. अरे इथीन असं किती असू शकतो? 200 किंवा 800 किंवा 1000 असू शकतो नंबर. पण मी आपल्याला समजण्यासाठी किती घेतला? 1. मग आता ही ऍडिशन पॉलिमरायझेशन आहे. पहिला पुढे बघ, ऍडिशन पॉलिमरायझेशन होतं कसं बघा. ऍडिशन पॉलिमरायझेशन, पॉलिमरायझेशनची प्रोसेस स्टार्ट होते कशामुळं? एक तर चेन इनिशिएट होते, म्हणजे चेन इनिशिएटर ह्याच्यावरती अटॅक करतो. चेन इनिशिएटर, आणि चेन इनिशिएटर नेहमी हा पॅरॉक्साइड असतो. कोण असतो? पॅरॉक्साइड. मग त्याने याच्यावरती अटॅक केला. या कार्बनचा किती झाला? अरे किती झाला? 5 झाला का? हा बॉन्ड काय होईल? तो पुढच्या कार्बनवरती अटॅक करेल. त्या कार्बनचा परत किती झाला? हा काय होईल? ब्रेक. तो पण वरती अटॅक करेल पुढच्या कार्बनवरती. या झाला 5. हा काय होईल? ब्रेक होईल, आणि तो परत कोणत्या कार्बनवरती अटॅक करेल? त्याच्या पुढचे असे किती आपण घेतले? एन नंबर घेतलेत ना. म्हणजे ही कंटिन्यू चेन चालूच आहे ना. हे ऍडिशन होत चाललंय. झालं काय सांगा जरा इथं बघा. हा इनिशिएटरने अटॅक केलेला बॉन्ड. हा कोण? डबलचा CH2. ह्यानं कोण अटॅक केला? ठीक आहे, CH2 वरती, म्हणजे हा बॉन्ड. डबलचा इथं कोण? ह्यानं कोण अटॅक केला आहे काय? हा ह्याच्यावरती. डबलचा हा दुसऱ्यावरती अटॅक करणार ना पुढं. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केला तर हाच ग्रुप पुन्हा पुन्हा रिपीट होतोय. अरे होतोय का? तोच होतोय की नाही? लॉस काय झालाय का मला सांगा? बाहेर काय पडल्यासारखं दिसतंय का? नाही, फक्त चेन कंटिन्यू सुरू आहे. लॉस वॉटर बाहेर पडतोय का? अल्कोहोल बाहेर पडतोय का? अमोनिया बाहेर पडतोय का? मग असे काही पॉलिमर्स आहेत त्याच्यामध्ये वॉटर आपल्याला बघायचं नाही. जरा वॉटर कसं बाहेर पडतो किंवा अल्कोहोल कसं बाहेर पडतो ते बघायचं ना आपल्याला पुढं. हा काय तर झालं हेच युनिट कळतंय. अरे रिपीट होतंय ना. मग मी काय केलं इकडे बा. अरे हेच इथं हे किती टाइम्स रिपीट होणार आहे रे? आता मी 3 मॉलिक्युल्स घेतले म्हणून 3 वेळा रिपीट झाले. पण मी एन नंबर घेतले तर हा हे जे होतं ना रिपीट, याला काय म्हणायचं? हा पॉलिमर नाही, हा कोण आहे? आणि हे जर एन वेळा लिहिले ना मी तर पॉलिमर झाला. म्हणजे काय? ते एकमेकाला किती वेळा जोडायचंय? लॉंग चेन झाली ना, तो पॉलिमर. म्हणजे याचा पॉलिमर कोण? तरी काय हे पुन्हा आहे असं द्यायचं, आणि इथं फक्त काय द्यायचं? एन म्हणजे काय? कोलिन. हा कोण? इथिलीन. कॅरी बॅगचा फॉर्म्युला येतो. कॅरी बॅग असं तयार करतात. पॉलिथिलीन. कॅरी बॅगच नाही, टॉयज, खेळणं. ठिबकचा पाईप आहे ना, ठीक आहे, असं तयार केलं. ऍडिशन पॉलिमर. मग ह्याच्यामध्ये स्मॉल मॉलिक्यूल बाहेर पडलाय का? नाही. फॉर एक्झाम्पल याचं काय घेतलं आपण? फॉर एक्झाम्पल काय याचं काय केलं? पॉलिमरायझेशन म्हणजे काय केलं? जॉईनिंग केलं. काय तयार झालं? कोणतं युनिट रिपीट झालं? हे ना, याला काय म्हणला? रिपीटिंग. आणि काय तयार झालं? एन टाइम्स घेतला. एन टाइम्स रिपीट केलं, काय तयार झाला? हा पॉलिमर. याचं नाव काय? पॉलिथिलीन. पॉलिथिलीन किंवा पॉलिथिलीन झाला. पॉलिथिलीन कॅरी बॅग तयार झालं. वॉटर बीटर काय दिसलं? बाहेर पडल्यासारखं दिसतंय का? वॉटर बीटर काय बाहेर पडल्यासारखं दिसतंय का? नाही. मग याची डेफिनेशन काय केली आपण ऍडिशन पॉलिमरायझेशनची? द पॉलिमर इज फॉर्म्ड बाय ऍडिशन ऑफ
monomers. Addition of monomers without loss of small molecules like water, alcohol or ammonia. For example, 1 ते एक्झाम्पल. मग आता हे एवढं सगळं न मांडता कसं सॉल्व्ह करायचं हेही दिले नाही. मागणं कोणी अटॅक केला इनिशिएटरनं, हा बॉन्ड तुटला, हा पुढच्या अटॅक करणार नाही, झालं रिपीटिंग रेट. हा मागणं अटॅक दाखवायचा इनिशिएटरला, हा बॉन्ड तुटला, हा पुढे दाखवायचं काय झाला. काय सगळी रिॲक्शन मांडायची गरज नाही. इनिशिएटरचा अटॅक, पुढचा बॉन्ड तुटणार, तो पुढचा अटॅक करणार आणि त्यालाच काय करायचं फक्त n टाइम्स तो काय होणार रिपीट होणार. का? कारण हे किती घेतलेलं आपण झाला तो पॉलिमर, काय अवघड आहे. हा पॉलिमरला काय म्हणायचं ऍडिशन पॉलिमरायझेशन. हीच रिॲक्शन वर मांडली ऍडिशन पॉलिमरायझेशन. दुसरा कोण आहे आता बा कंडेन्सेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि ऍडिशन मध्ये एका वर्डचा फरक आहे. कोणता वर्ड असेल ऍडिशनची डेफिनेशन काय सांगितली. द पॉलिमर इज फॉर्म बाय ऍडिशन ऑफ मोनोमर्स विदाउट लॉस ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक वॉटर, अल्कोहोल और अमोनिया. इथं काय करायचं अरे विदाउट काढायचं विथ टाकायचं म्हणजे हे ऍडिशन होत असताना स्मॉल मॉलिक्युल बाहेर पडणार आहे. स्मॉल मॉलिक्युल्स बाहेर पडणार. मग डेफिनेशन काय करणार. द पॉलिमर इज फॉर्म बाय ऍडिशन ऑफ मोनोमर्स with loss of small molecules like alcohol, water or ammonia. For example, नीट समजून घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्हाला टेरिकोट कापड माहिती आहे का. टेरिकोट, टेरिकोट ऐकलंय का. आणि टेरिकोट एकदम घट्ट कापड असतं, ते फाटत नाही लवकर. टेरिकोट आणि ते जळताना असं लिक्विड खाली पडतं माहितीये का. ते टेरिकोट कापड त्याला टेरिलिन म्हटलं जातं बा. आणि तो टेरिलिन त्यालाच तुझं नाव काय डॅक्रॉन, त्यालाच काय म्हणतात पॉलिएस्टर सुद्धा म्हणतात. बाबा बोर्डात हे ते बंद करते ठेव खाली. तू तर तू करतोय उद्योग शेजारच्या नादी लावतो का. हा लक्ष द्या. मला काय तयार करायचं आहे. डॅक्रॉन म्हणजेच टेरिलिन म्हणजेच टेरिकोट म्हणजेच पॉलिएस्टर. टेरिकोट हे काय ट्रेड नेम आहे, समजून घ्या इकडे. हा कोण रे मला अल्कोहोल आहे. हा अल्कोहोल काय म्हणायचं त्याला. हे कॉमन नेम लिहिलंय. आणि आयपीएस काय आहे. इथेन 1 टू डायल. इथेन प्लस कोणावर एक केला आपण आणि याचं काय केलं हे समजून घ्या एकदा. हा किती घेतला आपण n मोल्स. हा आपण किती घेतला n मोल्स. हे कसं मांडायचं पा. इथिलीन ग्लायकॉल पुढं कोण हेच नाव अरे बेन्झीन 1,4 डाय कार्बोक्सिलिक ऍसिड की नाही. बेन्झीन 1,2 डाय कार्बोक्सिलिक ऍसिडला आपण फॅलिक ऍसिड म्हणलो होतो. 1 to 1 हा इथं असतो फॅलिक ऍसिड म्हणलं होतं. हा कोण आहे बेन्झीन 1,4 डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. आययुपीएसी नेम आहे. आणि कॉमन नेम काय टेरेफ्थॅलिक ऍसिड. टेरेफ्थॅलिक ऍसिड. पाहता हा कसं होतं. पहिला समजा मी इथिलीन ग्लायकॉल घेतला तर परत पुढे कोण आला टेरेफ्थॅलिक ऍसिड. परत पुढे कोण आला इथिलीन ग्लायकॉल. परत पुढे कोण आला टेरेफ्थॅलिक ऍसिड. म्हणजे काय अल्टरनेट मॉलिक्युल्स घ्यायचे. काय घ्यायचे अल्टरनेट मॉलिक्युल घ्यायचे. आता इथे किती टाईपचे मोनोमर लागले तुम्हाला 2. एक इथिलीन ग्लायकॉल आणि दुसरा टेरेफ्थॅलिक ऍसिड. मग वरचं प्रिपरेशन बघा फक्त इथिनच घेतलं की नाही आपण. अरे तेच इथिन एकमेकाला जोडत गेलोय. एका टाईपचा मोनोमर आहे म्हणजे किती तर बघा कशी रिॲक्शन होते समजून घ्या. ए हा OH, हा OH आणि हा
काय दिसतंय? काय ते आहे की नाही? निघलं का वॉटर बाहेर? तसंच इकडं बघ, इथं सुद्धा हा OH, ह्याच्या पुढं कोण आहे आणि ह्याच्या पुढं कोण आहे? इथिलीन ग्लायकॉल, त्याचा कोण? H. हा पुढं पुढे येणार ना, त्याचा H आणि हा निघलं का वॉटर बाहेर? तसंच इथं पहा, ह्याच्या मागं कोण आहे? टेरेफ्थॅलिक आणि ऍसिडचा काय आणि ह्याचा कोण? काय बाहेर पडलं रे? पडलं का स्मॉल मॉलिक्युल्स? पडले का स्मॉल मॉलिक्युल लाईक वॉटर बाहेर पडला? हा काय झालं सांगा? हा बाहेर पडला. इकडे बा बॉन्ड, इथं कोण? O, इथं CH2, इकडे बा CH2 हा O. त्या ओनी कोणाबरोबर बॉन्ड केला? ह्याच्या बरोबर. हा पुढे आहे असा. हा इथं काय? C डबल बॉन्ड आणि ह्याच्यावरती इथिलीन ग्लायकॉलचा O अटॅक करणार ना, म्हणजे हा बॉन्ड. आणि हेच किती वेळा रिपीट होणार आहे? एट टाइम्स ना. त्याला रिपीटिंग युनिट म्हटलं. आणि हे आहे असं खाली लिहून तिथं काय द्यायचं? किती वेळा रिपीट झालं ते? म्हणून याला काय म्हणतात? टेरिकोट, टेरिलिन, पॉलिएस्टर किंवा डॅक्रॉन. पॉलिएस्टर का म्हणायचं? पॉली म्हणजे काय? पॉलीचं मिनिंग इस्टर. इस्टर कन्स्ट्रक्ट दिसतो काय पुढं? हा कोण आहे? इस्टर आहे ना. असे किती इस्टर आहे? N म्हणजे किती? पॉलिएस्टर, पॉलिएस्टर, डॅक्रॉन, टेरिलिन, टेरिकोट एकच. मग या पॉलिमरला काय म्हणलं? टेरिलिन म्हणलं. त्याच्या अजून 3 नाव कोणते? पॉलिएस्टर पण आहे, टेरिकोट पण आहे आणि डॅक्रॉन हा सुद्धा. बघा आता ह्याच्यामध्ये कुठे वॉटर बाहेर पडल्यासारखं दिसत आहे? नाही. याच्यामध्ये काय बाहेर पडल्यासारखं दिसतंय? काही दिसतंय. स्मॉल मॉलिक्युल जिथं बाहेर पडत असेल त्याला काय म्हणायचं? त्या प्रोसेस मध्ये त्याला म्हणायचं कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. ज्यात ऍडिशन होतंय पण स्मॉल मॉलिक्युल बाहेर पडत नाही, ऍडिशन पॉलिमरायझेशन. ऍडिशन होतंय, स्मॉल मॉलिक्युल बाहेर पडतोय, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. बरं, दोन मध्ये कोणाला अडचण नाही. पेपरला हे तू झोपलो ना, हा पेपरला हे असतं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन. हा तिसरा एक राहिला. या दोन मध्ये तुला अडचण आहे का? त्यांचे रिएक्शन नाही मी मांडून दिल्या, कारण त्यांचे रिएक्शन आहेत ना अशा 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 असे रिएक्शन कुठं आपल्याला पुढे शिकायचं. 13 पॉलिमर तयार करायचं ना, त्या 13 पॉलिमर मध्ये PVC तयार करायचं आहे, नायलॉन 6 तयार करायचं आहे, LDPE तयार करायचं आहे, मेलॅमाइन तयार करायचं आहे, बॅकलाइट तयार करायचं आहे. हे तयार करायचं आपल्याला पुढे जाऊन. आलं का तुमच्या? हा तिसरा घ्यायचा. तिसरा घ्यायच्या अगोदर ऍडिशन आणि कंडेन्सेशन ही गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती? ऍडिशन मध्ये स्मॉल मॉलिक्युल बाहेर पडतात आणि कंडेन्सेशन मध्ये स्मॉल मॉलिक्युल बाहेर पडतात. तिसरा पाहिजे त्याचा पहिला, दुसरा आणि इथं इथं तिसरा. 3 बघू पहिले, 3 क्लास, त्यानंतर 3 नंतर बघू. म्हणजे लिहून घेतल्यानंतर आजच लिहून घेतल्यानंतर. हा तिसरा रिंग ओपनिंग. नावातच आहे बा. काय रे? रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणजे काय? नावातच आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. बोल. रिंगला काय करायचंय? ओपन करून मला काय करायचंय? पॉलिमर तयार करायचा आहे. रिंग ओपनिंग पॉलिमर. द पॉलिमर इज फॉर्म बाय द रिंग ओपनिंग ऑफ मोनोमर्स. मोनोमर्स काय कर? रिंग ओपन कर, आला काय तयार? पॉलिमर. त्याला काय म्हणायचं? याचा अर्थ कळतो का? मोनोमर हा तुमचा सायक्लिक असणार. डोक्यात बसते का? मोनोमर हा कसला असणार आहे? सायक्लिक म्हणजे रिंग कंपाऊंड असणार आहे. त्याला ओपन करायचं. त्याला काय करायचं? ओपन. इथे गेले ना तुमच्या रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणजे काय? द पॉलिमर इज फॉर्मड बाय रिंग ओपनिंग ऑफ मोनोमर्स. दॅट मीन्स मोनोमर युज्ड इन दिस पॉलिमरायझेशन इज सायक्लिक किंवा रिंग कंपाऊंड असणार आहे. फॉर एक्झाम्पल तयार काय करायचं मला?
बाहेर काय करायचं आहे, नायलॉन 6 धागा, मांजा, पतंगीचा मांजा तो तयार करायचा आहे, धागा तयार करायचा. बघा एक लक्ष द्या, याचा जो मोनोमर असतो ना समृद्धी, याचा जो मोनोमर असतो तो दिसतंय का, याचा जो मोनोमर असतो ना त्याला काय म्हणतात बघा जरा नीट लक्ष द्या. इथं तुमची मिस्टेक 100% होती बरं का. किती मेंबर रिंग आहे ती, अरे किती मेंबर आहे, सुरुवात 1 2 3 4 5 6 आणि 7 मेंबर रिंग आहे. बाळांनो 7 मेंबर रिंग आहे आणि याच्यामध्ये हा कोणता फंक्शन ग्रुप आहे, अमाइड आहे. सायक्लिक अमाइड इज कॉल्ड ॲज लॅक्टम. काय म्हणतात त्याला, लॅक्टम. सायक्लिक अमाइड इज कॉल्ड ॲज लॅक्टम. सायक्लिक कीटोन इज कॉल्ड ॲज लॅक्टोन. अँड सायक्लिक इथर इज कॉल्ड ॲज इपॉक्साइड. आठवतं का इपॉक्साइड कुठेतरी गेलो होतो आपलं, अल्कोहोल मध्ये गेले का, 3 मेंबर ड्रिंक विथ 1 ऑक्सिजन, इपॉक्साइड प्रायमरी अल्कोहोल केला होता. पण सायक्लिक कीटोन असेल तर लॅक्टोन, सायक्लिक अमाइड असेल तर लॅक्टम. आणि इथं 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 बघायचं, इथं लॅक्टम सायक्लिक आहे की नाही, हा मोनोमर आहे. याचं नाव काय माहितीये का, हा फंक्शनल ग्रुप. आणि हा कोण फंक्शनल ग्रुप, तुझ्या अटॅच तो कोणता कार्बन, हा तो कोणता, तुझा पुढचा डेल्टा ना, तुझ्या पुढं. आणि तिथं याला काय म्हणतो माहिती का, ई फॉर इप्सलॉन. इप्सलॉन म्हणजे ई कॅप्रोलॅक्टम. लॅक्टम आला का, लॅक्टम म्हणजे सायक्लिक अमाइड, ई कॅप्रोलॅक्टम म्हणतात. ई कॅप्रोलॅक्टम, सायक्लिक अमाइड इज कॉल्ड ॲज लॅक्टम. ई कॅप्रोलॅक्टम झालं. हा समजून घ्या. 7 मेंबर रिंग असेल, 1 2 3 4 5 6 1 CH2 किती बघ, 1 2 3 4 5 CH2 आणि हे दोघं जण. आता मला काय करायचंय हे लक्ष द्या, रिंग इनिशिएटर आहे ना, रिंग इनिशिएटर कोणावरती अटॅक करणार, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कोण आहे, हाय. हा काय आहे, आणि त्याला 2 निगेटिव्ह आहेत, N पण आणि O सुद्धा. बरं त्या कार्बनवरती अटॅक झाला, त्या कार्बनचा किती झाला, कोणता बॉन्ड तुटल, हा CC मधला बॉन्ड आहे तो तुटणार. कोणता बॉन्ड तुटतो, CN लवकर CN मधला, CN मधला बरोबर. हा बॉन्ड तुटला म्हणजे हा ह्या Nचा किती बॉन्ड तुटला, अरे 1 2 आणि हा 3 ना, तिसरा बॉन्ड तुटला. नायट्रोजन किती बॉन्ड तयार करतो, तर तिसरा बॉन्ड नव्हता. हा कोणावरती करत माहितीये का, हे किती घेतले आपण, असंच मॉलिक्यूल पुढे असणार आहे. असे किती वेळा असणार आहेत, N टाइम्स. इनिशिएटर एकदाच अटॅक करतो, फक्त रिएक्शन इनिशिएट करतो, स्टार्ट. आता हा कोणावरती अटॅक करणार, पुढच्याच्या कार्बोनिलवरती. परत बॉन्ड असा ब्रेक होणार आहे, तो परत पुढच्याच्या, त्याच्यानंतर परत कंटिन्यू रिएक्शन कधी पण चालणार N टाइम्स. म्हणजे काय बघा, हा बॉन्ड इनिशिएटरने अटॅक केला, कोणावरती केला, ह्याच्यावरती म्हणजे काय, C डबल बॉन्ड O. हा बॉन्ड काय आला, तुटला. CH2 किती CH2, 5 ना, सर एका लाईनीत. पुढं कोण आहे इथं, आणि हा येणे पुढे अटॅक करणार पुढच्याच्या या कार्बन, ठीक आहे, असा परत सेम रिएक्शन सुरू झाली. हे किती वेळा, ह्याला काय म्हणू, हे किती वेळा रिपीट होणार आहे, ह्याला काय म्हणलं आपण, रिपीटिंग युनिट. आणि त्याला जर N जोडला तर पॉलिमर. कोणता पॉलिमर, नायलॉन 6. नायलॉन 6 इथे ना तुमचं. आता हे किती झाले, 3 झाले. मोड ऑफ पॉलिमरायझेशन प्रोसेस वर किती, ऍडिशन, कंडेन्सेशन आणि
ओपनिंग. ऍडिशनला काय करायचा, ऍड करायचा मोनोमर, स्मॉल मॉलिक्यूल बाहेर नाही काढायचा, निघतच नाही आहे की नाही. कंडेन्सेशनला ऍड करायचा मोनोमर, तर स्मॉल मॉलिक्यूल्स बाहेर काढायचे, कुठे निघाला H2. काही मध्ये अल्कोहोल निघतो, काही मध्ये अमोनिया निघतो, इथं काय निघला H2. त्याच्यानंतर पहा रिंग ओपनिंगला काय करायचा, मोनोमरची फक्त रिंग काय करायची, ओपन करायची आणि चेन तयार करायची. मग तो रिंग ओपनिंगचं एकमेव उदाहरण आहे, एक्झाम्पल कोणतं, नायलॉन 6, प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6. कारण त्याचा प्रज्ञा मोनोमर ई कॅप्युलॅक्टम असतो, म्हणजे सायक्लिक असतो. काय असतो, ठीक आहे, सायक्लिक. या सायकलला फक्त ओपन करायची, म्हणजे रिंग ओपनिंग पॉलिमर म्हणजे रिंग ओपन करायची म्हणजे रिंग ओपनिंग. आला हा इकडे माग स्ट्रक्चर वरून किती सरळ, लिनियर, ब्रांचड आणि हायली ब्रांचड, त्याला क्रॉस लिंक्ड म्हणतात. आणि सोर्स वरून किती, कोणते 3, नॅचरल. नॅचरल म्हणजे द पॉलिमर व्हिच इज ऑब्टेन फ्रॉम, इट इज फर्दर सबडिवाइडेड इनटू प्लांट पॉलिमर आणि प्लांट पॉलिमर म्हटलं की इट इज ऑब्टेन फ्रॉम, फॉर एक्झाम्पल कॉटन लिनन. एनिमल पॉलिमर म्हटलं की इट इज ऑब्टेन फ्रॉम वूल इज ऑब्टेन फ्रॉम शिप अँड सिल्क इज ऑब्टेन फ्रॉम सिल्कवर्म. आहे की नाही. त्याच्यानंतर पुढा सिंथेटिक. डोक्यात सिंथेटिक म्हटलं की मॅनमेड, आपण तयार केलेला. सेमी सिंथेटिक म्हटलं की ऍक्च्युअली दीज आर द नॅचरल पॉलिमर व्हिच इज ऑब्टेन बाय केमिकल प्रोसेसिंग. झालं ना तुमचं, केमिकल प्रोसेसिंग. मग त्याचे एक्झाम्पल, हे एक्झाम्पल मल्टिपल चॉईसला असतात. सेमी सिंथेटिक पॉलिमर अमंग द फॉलोइंग इज, सेल्युलोज नायट्रेट एक दिला असेल बघा, विस्कस रेऑन एक दिला असेल आणि क्युप्रामोनियम नायट्रेट एक दिला असेल. हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे, मल्टिपल चॉईस नसतात. हे नाही तुम्हाला ते कोणी या तीन हे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातात मल्टिपल चॉईसला. आता आपण किती क्लासिफिकेशन घेतले, मेन 3च. कोणते, बेस्ड ऑन सोर्स, बेस्ड ऑन स्ट्रक्चर, बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन. अजून आपल्याला काय करायचं, बेस्ड ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन करायचं. त्याच्यानंतर बेस्ड ऑन टाइप ऑफ मोनोमर, टाइप ऑफ मोनोमर हे 2 आणि 6वा म्हणजे 2, हे 3 आणि 2 5 आणि 6वा कोणता, बायोडिग्रेडेबल पॉलिमर. तो आपण लास्ट बघणार येता येते ना तुमचं. म्हणजे अजून किती बघायचं आपल्याला, 2. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि क्लासिफिकेशन बेस्ड ऑन टाइप ऑफ मोनोमर. इंटरमॉलिक्युलरचे किती सब टाइप बघायचे, 4. इलास्टोमर, फायबर, थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग, हे 4 पॉलिमर्स. आणि ह्याचे टाइप ऑफ मोनोमर वरून 2, होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर, असे 2 ह्याच्यानंतर बघायचे. पण ते बघण्या अगोदर ह्याच्यात काय अडचण असेल तर विचार. ते 2 झाले की नाही, 2 राहिलेले 2 झाले की तुमचा निम्मा चॅप्टर एंड झाला बा. हे 3 आणि ते 2 5, बायोडिग्रेडेबल पुढे येतं तुमचं. म्हणजे उद्या हा चॅप्टर काय होईल आपला, सगळा संपणार नाही पण बऱ्यापैकी 90-95% संपणार. बोला कोणाला अडचण आहे का याच्यात, कोणाला अडचण आहे का, पळ्या दिसते त्याच्यात, चेरी काय अडचण आहे का, बोल.